प्रेम त्रिकोण. प्रेमाची उपमा एका त्रिकोणाने दिली जाऊ शकते, ज्याचा प्रत्येक कोण प्रेमाच्या एक एक अविभाज्य गुणाचा सूचक आहे. जसे 3 कोणाविना त्रिकोण बनू शकत नाही, तसेच पुढील 3 कोणाशिवाय यथार्थ प्रेम होणे असंभव आहे. या प्रेमरूपी त्रिकोणाचा पहिला कोण हा की प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री होत नाही. जिथे कुठे एखाद्या बदल्याची अपेक्षा असते ते खरे प्रेम होऊ शकत नाही. ती तर एक प्रकारची दुकानदारी होईल. जोपर्यंत आमच्या हृदयात या प्रकारची थोडीही भावना असेल की ईश्वराच्या आराधनाच्या बदल्यात आम्हाला काहीतरी मिळावे, तोपर्यंत आमच्या हृदयात यथार्थ प्रेमाचा संचार होऊ शकत नाही. जे लोक एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी ईश्वराची उपासना करतात, त्यांना जर ती गोष्ट मिळाली नाही तर नक्कीच आराधना करणे सोडून देतील. भक्त भगवानावर यामुळे प्रेम करतो की तो प्रेमास्पद आहे. खरे भक्त या दैवी प्रेमात कोणताही उद्देश ठेवत नाहीत. एकदा एक राजा वनात गेला. तिथे त्याला एक साधू भेटला. साधूच्या बरोबर थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर राजा त्याची पवित्रता आणि ज्ञानावर फार मुग्ध झाला. राजाने त्याला प्रार्थना केली, महाराज, जर तुम्ही माझ्याकडून काही भेट स्वीकाराल तर मी धन्य होईल. पण साधूने त्यास नकार दिला व म्हणाला, या जंगलातील फळे मला पुरेशी आहेत. पहाडातून येणारे शुद्ध पाण्याचे झरे मला पुरेसे पाणी देतात. वृक्षांच्या साली मला शरीर झाकण्यासाठी पुरेशा आहेत आणि पर्वतातील सुंदर गुहा मला घराच्या कामी येतात. मी तुमच्याकडून किंवा अन्य कुणाकडून कोणतीही भेट का घ्यावी? राजा म्हणाला, केवळ माझ्यावर कृपा करण्यासाठी काहीतरी भेटीचा अवश्य स्वीकार करावा आणि माझ्याबरोबर येऊन माझी राजधानी व राजमहाल पवित्र करण्याची दया करावी. विशेष आग्रहानंतर साधूने शेवटी त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याच्याबरोबर राजमहालात गेला. साधूला भेट देण्यापूर्वी राजा नियमानुसार आरती दैनिक प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, हे ईश्वरा, मला अजून अधिक संतान द्या. माझे धन आणखी वाढू दे. माझ्या राज्याचा विस्तार होऊ दे. माझे शरीर स्वस्थ आणि निरोगी राहू दे, इत्यादी इत्यादी. राजा आपली प्रार्थना समाप्त करण्यापूर्वीच साधू उठून उभा राहिला व हळूच दालनाच्या बाहेर गेला. हे पाहून राजाला काही समजलेच नाही आणि ओरडतच तो साधूच्या मागे धावला. महाराज, तुम्ही कुठे चालला आहात? आपण तर माझ्याकडून कोणतीही भेट घेतली नाही. हे ऐकून साधूने मागे वळून पाहिले व म्हणाला, अरे भिकारी, मी भिकाऱ्याकडे भिक्षा मागत नाही. तू तर स्वतःच एक भिकारी आहेस. मला कशा प्रकारची भिक्षा देऊ शकशील? मी इतका मूर्ख नाही की तुझ्यासारख्या भिकाऱ्याकडून भिक्षा घेईन. जा, पळ, माझ्या मागे येऊ नकोस. या कथेमध्ये ईश्वराचे खरे भक्त आणि साधारण भिकारी यांच्यातील फरक फार सुंदर रीतीने प्रकट झालेला आहे. भिकाऱ्याप्रमाणे लाचार होऊन मागणे प्रेमाची भाषा नाही. इतकेच नाही तर मुक्तीसाठी ईश्वराची उपासना करणे ही अधम उपासना मानली जाते. शुद्ध प्रेम कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा करीत नाही. प्रेम नेहमी प्रेमासाठीच असते. भक्त याकरिता प्रेम करतो की प्रेम केल्याशिवाय तो राहू शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मनोहर प्राकृतिक दृश्याला पाहून मोहित होता तर त्या दृश्याकडून तुम्ही कोणत्याही फळाची अपेक्षा धरत नाहीत किंवा ते दृश्यही तुम्हाला काही मागत नाही. तरीही ते दृश्य पाहिल्यावर मनाला फार मोठा आनंद मिळतो. ते तुमच्या मनातील घर्षणांना हलके करून तुम्हाला शांत करते आणि त्याचवेळी जणू तुम्हाला तुमच्या नश्वर जगापासून दूर नेऊन एक स्वर्गीय आनंदाने भरून टाकते. प्रेमाचा हा भाव वरील त्रिकोणात्मक प्रेमाचा पहिला कोण आहे. आपल्या प्रेमाच्या बदल्यात काही मागू नका. नेहमी देत राहा. ईश्वराला आपले प्रेम द्या, परंतु बदल्यात त्याच्याकडून काहीही मागू नका. प्रेमाच्या या त्रिकोणाचा दुसरा कोण हा आहे की प्रेमात कुठलीही भीती राहत नाही. जो भीतीने ईश्वरावर प्रेम करतो तो मनुष्य अधम आहे. त्यांच्यात अजून मनुष्यत्वाचा विकास झालेला नाही. ते शिक्षेच्या भीतीने ईश्वराची उपासना करतात. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एक महान पुरुष आहे, ज्याच्या हातात एक दंड आहे आणि दुसऱ्या हातात चाबूक. त्यांना या गोष्टीची भीती वाटते की जर त्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले नाही तर त्यांना चाबकाचे फटके खावे लागतील. पण दंडाच्या भीतीने ईश्वराची उपासना करणे सर्वात खालच्या कोटीची उपासना आहे. एक तर त्याला उपासना म्हणणेही योग्य नाही. तरीही जर त्याला उपासना म्हणाल तर ती प्रेमाची सर्वात शुद्र उपासना आहे. जोपर्यंत हृदयामध्ये कशाही प्रकारची भीती आहे तोपर्यंत प्रेम कसे होऊ शकते?
प्रेम स्वभावताच सर्व प्रकारच्या भीतीवर विजय मिळवते. उदाहरणार्थ, जर एक युवती रस्त्यात जात असताना तिच्यावर कुत्रे भुंकले तर ती घाबरून जवळच्या घरात घुसेल. परंतु समजा दुसऱ्या दिवशी ती आपल्या मुलाबरोबर जात आहे आणि तिच्या मुलावर वाघ झडप घालीत आहे, तर ती काय करेल सांगा? मुलाच्या रक्षणासाठी ती स्वतः त्या वाघाच्या जबड्यात जाईल. खरे प्रेम समस्त भीतीवर विजय मिळवते. भय या स्वार्थाने उत्पन्न होते की मी जगापासून वेगळा आहे, आणि जेवढे मी स्वतःला क्षुद्र आणि स्वार्थी बनवेल माझी भीती तेवढीच वाढेल. जर कुणी मनुष्य स्वतःला लहानसा क्षुद्र जीव समजेल तर भय त्याला नक्कीच घेरून टाकेल. आणि तुम्ही स्वतःला जेवढे कमी आणि तुच्छ समजाल तुमच्यासाठी भीतीही तितकीच कमी होईल. जोपर्यंत तुमच्यात भीतीचा थोडाही भाव आहे तोपर्यंत तुमच्या मानस सरोवरात प्रेमाच्या लाटा उठू शकत नाहीत. प्रेम आणि भीती एकत्र कधीच राहत नाहीत. जे ईश्वरावर प्रेम करतात त्यांनी त्याला घाबरण्याची गरज नाही. ईश्वराचे नाव उगीच घेऊ नका या आदेशावर ईश्वराचा खरा प्रेमी हसतो. प्रेमाच्या धर्मात ईश्वराची निंदा कशा प्रकारे संभव आहे? ईश्वराचे नाव तुम्ही जेवढे घ्याल ते मग तुम्ही कशाही प्रकारे घेईनात का तुमचे तेवढेच मंगल होईल. त्याच्याशी प्रेम होण्यामुळेच तुम्ही त्याचे नाव घेता. प्रेमरूपी त्रिकोणाचा तिसरा कोण हा आहे की प्रेमात कुणी प्रतिद्वंद्वी म्हणजेच दुसरे प्रेमपात्र नसते. कारण की या प्रेमात प्रेमीचा सर्वोच्च आदर्शच लक्षित राहतो. प्रकृत प्रेम तोपर्यंत होत नाही जोपर्यंत प्रेमाचे पात्र आमचे सर्वोच्च आदर्श बनत नाही. असे होऊ शकते की अनेक जागी मनुष्याचे प्रेम अनुचित दिशेला जाते, पण जो प्रेमी आहे त्याच्यासाठी तर त्याचे प्रेम पात्रच उच्चतम आदर्श आहे. असे होऊ शकते की कुणी माणूस आपला आदर्श सर्वात निकृष्ट व्यक्तीत पाहिल आणि कुणी दुसरा देव मानवात, पण प्रत्येक दशेत तो आदर्शच आहे ज्यावर खऱ्या अर्थाने आणि प्रगाढ रूपाने प्रेम केले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या उच्चतम आदर्शालाच ईश्वर म्हणतात. कुणी ज्ञानी असो वा अज्ञानी, साधू असो वा पापी, पुरुष किंवा स्त्री, शिक्षित असेल किंवा अशिक्षित, प्रत्येक दशेत मनुष्य मात्राचा परमोच्च आदर्श ईश्वरच आहे. सौंदर्य, महानता आणि शक्तीचे उच्चतम आदर्शाचे योगातच आम्हाला प्रेममय तसेच प्रेमास्पद ईश्वराचा पूर्णतम भाव मिळतो. स्वभावताच हे आदर्श कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येक व्यक्तीत असतात. ते जणू आमच्या मनाचे अंग किंवा अंग विशेष आहेत. त्या आदर्शांना व्यावहारिक जीवनात परिणत करण्याचे जे सर्व प्रयत्न असतात तेच मानवी प्रकृतीच्या नानाविध क्रियांच्या रूपात प्रकट होतात. विभिन्न जीवात्म्यात जे सर्व भिन्न भिन्न आदर्श निहित आहेत ते बाहेर येऊन घनरूप धारण करण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत, आणि त्याचे फलस्वरूप आम्ही आपल्या चारी बाजूनी समाजात नाना प्रकारच्या गती आणि हालचाल पाहतो. जे काही आत आहे तेच बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहे. आदर्शाचा हा नित्य प्रबल प्रभावच एक अशी कार्यकारी शक्ती आहे जी मानव जीवनात सतत क्रियाशील आहे, होऊ शकते. शेकडो जन्मानंतर, हजारो वर्षांच्या प्रयत्नानंतर मनुष्याला समजेल की आपला अभ्यंतरस्थ आदर्श बाह्य वातावरणात आणि अवस्थाशी पूर्णपणे मेळ खाऊ शकत नाही. आणि जेव्हा त्याला हे समजते तेव्हा बाह्य जगाला आपल्या आदर्शानुसार घडवण्याचा तो फार प्रयत्न करीत नाही. तेव्हा तो या प्रकारच्या सर्व प्रयत्नांना सोडून प्रेमाच्या उच्चतम भूमीवर स्वयं आदर्शाची आदर्श रूपाने उपासना करावयास लागतो. हा पूर्ण आदर्श आपल्यात अन्य सर्व लहान लहान आदर्शांना सामावून घेतो. सर्व लोक या गोष्टीच्या सत्यतेचा स्वीकार करतात की प्रेमी कुरूपतेतही रूपाचे दर्शन करतो. बाहेरचे लोक म्हणतात की प्रेम चुकीच्या दिशेने जात आहे, अपात्राला अर्पण होत आहे, पण जो प्रेमी आहे त्याला तर ते प्रेमास्पद असल्याने कुठेही कुरूपता दिसत नाही. तो तर त्याच्यात स्वरूपच पाहतो. वाटल्यास ती रूपवती स्वर्गाची अप्सरा असेल किंवा कुरूप अजागड स्त्री. वास्तवात आपल्या प्रेमाचे आधार तर जणू काही केंद्र आहेत ज्यांच्या चारी बाजूला आमचे आदर्श घनीभूत होऊन राहतात. जग साधारणपणे कुणाची उपासना करते? नक्कीच उच्चतम भक्त आणि प्रेमीच्या सर्वावहगावी पूर्ण आदर्शाची नाही. स्त्री पुरुष साधारणपणे त्याच आदर्शाची उपासना करतात. तो त्यांच्या हृदयात आहे. प्रत्येक व्यक्ती आपापला आदर्श बाहेर आणून त्याच्यासमोर प्रणाम करतात. यामुळे आम्ही पाहतो की जे लोक निर्दयी आणि खुनी असतात ते एका रक्तपिपासू ईश्वराची कल्पना करतात तसेच त्यालाच भजतात, कारण की ते आपल्याच आदर्शाची उपासना करू शकतात आणि वास्तवात ते अन्य लोकांच्या आदर्शावरून फार वेगळे आहे.
प्रेममय भगवान स्वयं स्वतःचे प्रमाण आहेत. जो प्रेमी स्वार्थीपणा आणि भीतीच्या पलीकडे गेला आहे, जो फलाकांक्षा शून्य झाला आहे, त्याचा आदर्श काय आहे? तो परमेश्वरालाही हेच म्हणेल, मी तुम्हाला माझे सर्वस्व अर्पण करीत आहे. मी तुझ्याकडून काहीही मागत नाही. वास्तवात असे काहीच नाही जे मी माझे म्हणू शकेन. जेव्हा मनुष्याला या प्रकारची अवस्था प्राप्त होते, तेव्हा त्याचा आदर्श पूर्ण प्रेमाचा आदर्श होऊन जातो. तो प्रेमजनित पूर्ण निर्भीकतेच्या आदर्शात परिणत होतो. या प्रकारच्या व्यक्तीमध्ये सर्वोच्च आदर्शात कोणत्याही प्रकारची संकीर्णता राहत नाही. तो एखाद्या विशेष भावाने सीमित राहत नाही. तो आदर्श तर सार्वभौमिक प्रेम, अनंत आणि असीम प्रेम, पूर्ण स्वतंत्र प्रेमाचा आदर्श असतो. हेच नव्हे तर तो साक्षात प्रेम स्वरूप होतो. तेव्हा प्रेमधर्मात या महान आदर्शाची उपासना कोणत्याही प्रतीक किंवा प्रतिमेच्या आधारे करावी लागत नाही. उलट तेव्हा तर ते आदर्शाचे रूपातच उपासित होते. या प्रकारे एका सार्वभौमिक आदर्शाची आदर्श रूपात उपासना सर्वात उत्कृष्ट प्रकारची पराभक्ती आहे. भक्तीचे अन्य सर्व प्रकार तर या पराभक्तीच्या प्राप्त करण्याच्या केवळ पायऱ्याप्रमाणे आहेत. या प्रेमधर्माच्या मार्गावर चालत असताना आम्हाला जे यशापयश मिळते ते सर्व त्या आदर्शाची प्राप्तीच्या मार्गावरच घडत असतात. अर्थात प्रकाराप्रमाणे त्यात मदतही करतात. साधक एकानंतर दुसरी वस्तू घेतो आणि तिच्यावर आपले आभ्यंतरिक आदर्श प्रक्षिप्त करतो. क्रमाने या सर्व बाह्य वस्तू विस्तारशील आभ्यंतरिक आदर्शांना प्रकाशित करण्यासाठी अनुपयुक्त सिद्ध होतात आणि यामुळे स्वभावताच एक एक करून त्याचा परित्याग केला जातो. शेवटी साधकाला समजते की बाह्य वस्तूतून आदर्श उपलब्ध करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे आणि या सर्व बाह्य वस्तू तर आदर्शाच्या तुलनेत अगदीच तुच्छ आहेत. कालांतराने तो त्या सर्वोच्च आणि संपूर्ण निर्विशेष भावापन्न सूक्ष्म आदर्शाला अंतरातच जिवंत आणि सत्यरूपाने अनुभव करण्याचे सामर्थ्य प्राप्त करतो. जेव्हा भक्त या अवस्थेत पोहोचतो तेव्हा त्यावेळी हे सर्व तर्कवितर्क उठत नाहीत की ईश्वराला प्रमाणित केले जाऊ शकते की नाही. ईश्वर सर्व शक्तिमान आहे अथवा नाही, त्याच्यासाठी तर भगवान प्रेममय आहे. प्रेमाचे सर्वोच्च आदर्श आहेत आणि फक्त एवढेच जाणणे त्याच्यासाठी भरपूर आहे. भगवान प्रेमरूप असल्यामुळे स्वतः सिद्ध आहेत. ते एखाद्या प्रमाणाची अपेक्षा करीत नाहीत. प्रेमीजवळ प्रेमास्पदाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची गरज नाही. अन्यान्य धर्मामध्ये न्यायकर्ता भगवानाचे अस्तित्व प्रमाणित करण्यासाठी बरेच पुरावे देण्याची आवश्यकता असू शकते. पण भक्त तर अशा भगवानाची गोष्ट मनातही आणू शकत नाही. त्याच्यासाठी भगवान तर केवळ प्रेम स्वरूप आहेत. हे प्रिय, कोणतीही स्त्री पतीवर पतीसाठी प्रेम करीत नाही, तर ती आत्म्यासाठी प्रेम करते. कोणताही पुरुष पत्नीवर पत्नीसाठी प्रेम करत नाही, तर तो आत्म्यावर प्रेम करीत असतो. कुणी म्हणतात की समस्त मानवी कार्याची एकमेव प्रेरक शक्ती आहे स्वार्थपरता. परंतु तेही प्रेम आहेच. पण हो, ते प्रेम विशिष्टतेच्या कारणाने निम्न भावापन्न झाले आहे, बस इतकेच. जेव्हा मी संसारातील सर्व वस्तूत अवस्थित समजतो तेव्हा नक्कीच माझ्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ राहू शकत नाही. परंतु जेव्हा मी भ्रमात पडून स्वतःला एक लहान प्राणी म्हणून विचार करतो तेव्हा माझे प्रेम संकीर्ण होऊन जाते, एका विशिष्ट भावाने सीमित होते. प्रेमाच्या क्षेत्राला संकीर्ण आणि मर्यादित करणेच आमचा भ्रम आहे. या विश्वातील सर्व वस्तू ईश्वरापासून निघालेल्या आहेत, म्हणजेच त्या सर्व आम्हाला प्रिय आहेत. पण आम्ही नेहमी ध्यानात ठेवावे की समष्टीवर प्रेम करण्यामुळेच अंशावर प्रेम करणे शक्य होते. ही समष्टीच भक्ताचा भगवान आहे. अन्य अन्य प्रकारचे ईश्वर, जसे स्वर्गात राहणारे पिता, शास्ता, सृष्टा, तसेच नानाविध मतवाद आणि शास्त्रग्रंथ, भक्तासाठी त्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यासाठी या सर्वांचे काही प्रयोजनही नाही. कारण की तो तर पराभक्तीच्या प्रभावाने संपूर्णपणे या सर्वांच्या वर गेलेला आहे. जेव्हा हृदय शुद्ध आणि पवित्र होते, तसेच दैवी प्रेमामृताने भरलेले असते, तेव्हा ईश्वरासंबंधीच्या अन्य सर्व धारणा लहान मुलांच्या बोलण्याप्रमाणे प्रतीत होऊ लागतात आणि ते अपूर्ण व अनुपयुक्त समजून त्यागलीही जातात. खरोखरच पराभक्तीचा प्रभाव असाच आहे. जेव्हा तो पूर्णता प्राप्त भक्त आपल्या ईश्वराला शोधण्यासाठी मंदिर आणि चर्चमध्ये जात नाही, त्याच्यासाठी असे कोणतेच स्थान नाही जिथे तो नसेल. तो ईश्वराला मंदिराच्या आत आणि बाहेर सर्वत्र पाहतो. साधूच्या साधुतेत आणि दुष्टाच्या दुष्टतेतही तो त्याचेच दर्शन करतो. कारण की
त्याने तर त्या महिमामय प्रभूला पूर्वीच आपल्या हृदय सिंहासनावर बसवले आहे आणि तो जाणतो की ते एक सर्वशक्तिमान तसेच अनिवार्य प्रेमज्योती स्वरूप त्याच्या हृदयात नित्य दीप्तिमान आहेत आणि नेहमी वर्तमान आहेत. दैवी प्रेमाची मानवी विवेचना. प्रेमाच्या या परमोच्च आणि पूर्ण आदर्शाला मानवी भाषेत प्रकट करणे असंभव आहे. उच्चतम मानवी कल्पनाही त्याची अनंत पूर्णता तसेच सौंदर्य याचा अनुभव करण्यास असमर्थ आहेत. परंतु तरीही सर्व काळ सर्व देशात प्रेमधर्माचे उच्च आणि निम्न दोन्ही श्रेणीचे उपासकांना आपल्या आपले प्रेमादर्शांचा अनुभव आणि वर्णन करण्यासाठी या अपूर्ण मानवी भाषेचाच प्रयोग करावा लागला. इतकेच नाही तर भिन्न भिन्न प्रकारचे मानवी प्रेम या अव्यक्त देवप्रेमाचे प्रतीक स्वरूप ग्रहित झाले. मनुष्य दैवी विषयासंबंधी आपल्या मानवी ढंगानेच विचार करू शकतो. ती पूर्ण निरपेक्ष सत्ता आमच्यासमोर सापेक्ष भाषेतच प्रकाशित होऊ शकते. हे सर्व विश्व आमच्यासाठी आणखी काय आहे? ते जणू शांत भाषेत लिहिलेले एक केवळ अनंत आहे. यामुळे भक्तगण भगवान आणि त्यांची प्रेमोपासनाच्या संबंधी त्याच शब्दांचा प्रयोग करतात जे साधारण मानवी प्रेमासाठी उपयोगात आणली जातात. पराभक्तीच्या बऱ्याच व्याख्यात्यांनी या दैवी प्रेमाला अनेक प्रकारांनी समजण्याची व त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रेमाच्या निम्नतर रूपाला शांत भक्ती म्हणतात. जेव्हा ईश्वराच्या उपासनेच्या वेळी मनुष्याच्या हृदयात प्रेमाग्नी प्रज्वलित नसतो, जेव्हा तो प्रेमाने उन्मत्त होऊन आपली शुद्ध हरवून बसत नाही, जेव्हा त्याचे प्रेम बाह्य क्रियाकलापांनी आणि अनुष्ठानाने काहीसे थोडे उन्नत एक साधारणसे प्रेम राहते, जेव्हा त्याच्या उपासनेत प्रबल प्रेमाची उन्मत्तता राहत नाही, जेव्हा ती उपासना शांत भक्ती वा शांत प्रेम समजले जाते. आम्ही पाहतो की संसारात काही लोक असेही आहेत जे साधक मार्गावर हळूहळू पुढे जाणे पसंत करतात आणि काही लोक असे आहेत जे तुफानासारखे जोराने पुढे जातात. शांत भक्त संयमी असतो, शांत आणि नम्र असतो. याहून थोडी उच्च अवस्था आहे दास्य. या अवस्थेत मनुष्य आपल्याला ईश्वराचा दास समजतो. विश्वासू सेवकाची आपल्या स्वामीप्रती अनन्य भक्तीच त्याचा आदर्श आहे. यानंतर आहे सख्य प्रेम. या सख्य प्रेमाचा साधक ईश्वराला म्हणतो, तू माझा प्रिय सखा आहेस. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या मित्रासमोर आपले हृदय उघडते आणि हे जाणतो त्याचा मित्र त्याच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करतो आणि नेहमी त्याची मदत करतो, त्या दोघांमध्ये ज्याप्रमाणे समानतेचा एक भाव राहतो, त्याचप्रमाणे सख्य प्रेमाचे साधक आणि त्याचा सखा ईश्वर आमचे अंतरंग मित्र होऊन जातात, ज्यांना आम्ही आपल्या जीवनातील सर्व गोष्टी हृदय उघडून सांगू शकतो, ज्याच्यासमोर आपल्या हृदयातील अतिरहस्यमय भावनाही कोणत्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता प्रकट करू शकतो. त्याच्यावर आमचा पूर्ण भरवसा, पूर्ण विश्वास ठेवू शकतो की तो तेच करणार जे आमच्यासाठी मंगल असेल. आणि असा विचार करून आम्ही पूर्ण रूपाने निर्धास्त राहू शकतो. या अवस्थेत भक्त ईश्वराला आपल्या समान समजतो. भगवान जणू माझ्या समवेत आहेत, मित्र आहेत. आम्ही सर्वजण या संसारात जणू खेळत आहोत. ज्याप्रमाणे मुले आपला खेळ खेळत राहतात, ज्याप्रमाणे मोठमोठे राजे महाराजे आपला आपला खेळ खेळतात, तसेच ते प्रेमस्वरूप भगवानही या जगासोबत खेळ खेळत आहेत. ते पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अभाव नाही. त्यांना सृष्टी करण्याची काय आवश्यकता? जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीची गरज असते तेव्हाच तिच्या पूर्तीसाठी आम्ही क्रियाशील होतो. आणि अभावाचे तात्पर्यच आहे अपूर्णता. भगवान तर पूर्ण आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अभाव नाही. तर मग ते या नित्य कर्ममय सृष्टीत का लागून राहिले? त्यांचा उद्देश काय आहे? भगवंताच्या सृष्टी निर्माणाच्या संबंधी ज्या भिन्न भिन्न कल्पना आहेत त्या किंवदंतीच्या रूपातच चांगल्या होऊ शकतात, इतर कुठल्याही प्रकारे नाही. खरोखर ही सर्व त्याचीच लीला आहे. हे सर्व विश्व त्याचा खेळ आहे. ते तर त्याच्यासाठी एक नाटक आहे. जर तुम्ही निर्धन असाल तर त्या निर्धनतेला एक नाटक समजा. जर धनी असाल तर त्या धनीपणालाही नाटक रूपात पहा. जर दुःख आले तर असा विचार करा, हेही एक सुंदर नाटक आहे. जर सुख आले तर असा विचार करा, हेही एक सुंदर नाटक आहे. ही दुनिया फक्त एक खेळाचे मैदान आहे आणि आम्ही सर्व इथे नाना प्रकारचे खेळ खेळत आहोत, मजा करीत आहोत. भगवान पूर्ण वेळ आमच्याबरोबर खेळत आहेत आणि आम्हीही त्यांच्यासोबत खेळत आहोत. ईश्वर तर आमच्या चिरकाल सोबती आहेत, आमच्या खेळाचे साथीदार आहेत. किती सुंदर खेळत आहेत ते. खेळ संपला की कल्पाचा अंत झाला.
मग अल्प वा अधिक वेळापर्यंत विश्राम, त्यानंतर पुन्हा खेळायला सुरुवात, पुन्हा विश्वाची सृष्टी. जेव्हा तुम्ही विसरता की हे सर्व खेळ आहेत आणि तुम्ही या खेळात मदत करीत आहात, तेव्हाच तुमच्याजवळ दुःख आणि कष्ट येतात. जेव्हा हृदय जड होते आणि संसार आपल्या प्रचंड ओझ्याने तुम्हाला दाबून टाकतो. पण जसेही तुम्ही या दोन घटकाच्या जीवनातील परिवर्तनशील घटकांना सत्य समजणे सोडून देता आणि या संसाराला एक मैदान तसेच स्वतःला भगवंताच्या खेळात एक मित्र सोबती समजू लागलात, लगेच दुःख कष्ट निघून जाते. ते तर प्रत्येक अणुपरमाणूत खेळत आहेत. ते तर खेळता खेळताच पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे इत्यादींचे निर्माण करीत आहेत. ते तर मानव हृदय, प्राणी आणि झाडे रोपट्यांसोबत क्रीडा करीत आहेत. आम्ही जणू त्यांच्या बुद्धिबळातील मोहरे आहोत. ते मोहऱ्यांना बुद्धिबळाच्या चौकोनात बसून इकडे तिकडे चालवत आहेत. ते कधी एक प्रकारे सजवतात तर कधी दुसऱ्या प्रकाराने. आम्ही कळत नकळत त्याच्या खेळात मदत करीत आहोत. वा, कसा आनंद आहे! आम्ही सर्वजण जे त्याच्या खेळाचे सोबती आहोत. यानंतर येते वात्सल्य प्रेम. यामध्ये ईश्वराचे चिंतन पिता रूपाने न करता संतानाच्या रूपात करावे लागते. होऊ शकते की हे थोडेसे विचित्र वाटते, पण त्याचा उद्देश आहे आपल्या ईश्वराच्या संबंधी धारणेतून ऐश्वर्याचे सर्व भाव दूर करणे. ईश्वराच्या भावनेबरोबर भय येते, पण प्रेमात भयाला कोणतेही स्थान नाही. हे सत्य आहे की चरित्र बनवण्यासाठी भक्ती आणि आज्ञापालन आवश्यक आहे. पण जेव्हा एकदा चरित्र तयार होते, जेव्हा प्रेमी शांत प्रेमाचा आस्वाद घेऊ लागतो आणि जेव्हा प्रेमाच्या प्रबल उन्मत्ततेचा त्याला थोडासाही अनुभव येऊ लागतो, तेव्हा त्याच्यासाठी नीतिशास्त्र आणि साधन नियम इत्यादींची काही आवश्यकताच उरत नाही. प्रेमी म्हणतो की ईश्वराला महामहिम, ऐश्वर्यशाली, जगन्नाथ वा देवदेवताच्या रूपात समजण्याची इच्छा मला होत नाही. भगवंताच्या बरोबर संबंधित ही जी भयोत्पादक ऐश्वर्याची भावना आहे, तिला दूर करण्यासाठी तो भगवानावर आपल्या संतान रूपात प्रेम करतो. माता पिता आपल्या मुलाकडून भयभीत होत नाहीत. त्यांच्याप्रती त्यांची भक्ती नसते. ते मुलाकडून कुठलीही याचना करीत नाहीत. मूल तर सदैव मागणारे असते आणि ते त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार असतात. आपल्या एका मुलासाठी ते 1000 वेळा जीव ओवाळून टाकण्यास तयार असतात. बस याच प्रकारचे ईश्वरावर वात्सल्य भावाने प्रेम केले जाते. जो संप्रदाय भगवंताच्या अवतारावर विश्वास ठेवतो, त्याच्यात ही वात्सल्य भावाची उपासना स्वाभाविकच रूपाने येते आणि रुजतेही. मुसलमानांनी भगवंताला एक संतानाच्या रूपात मानणे असंभव आहे. ते तर घाबरूनच या ईश्वरापासून दूर राहतील. पण ईसाई आणि हिंदू याला सहजपणे समजू शकतात, कारण की त्यांचे बालक ईसा आणि श्रीकृष्ण आहेत. भारतीय नारी बहुधा स्वतःला श्रीकृष्णाच्या आईच्या रूपात पाहतात. ईसाई माताही स्वतःला ईसाच्या मातेच्या रूपात पाहू शकतात. यामुळे पाश्चात्य देशात ईश्वराच्या मातृभावाचा प्रचार होईल, ज्याची आज खूप गरज आहे. ईश्वराप्रती भयभीतीचे कुसंस्कार आमच्या हृदयात फार खोल दडलेले आहेत आणि ईश्वरासंबंधी या भयभक्ती तसेच महिमा ऐश्वर्याच्या भावांना प्रेमात अग्नी निमग्न करण्यात फार वेळ लागतो. मानवी जीवनात प्रेमाचा हा दैवी आदर्श आणखी एक प्रकारे प्रकाशित होतो. त्याला मधुर भक्ती म्हणतात आणि तोच सर्वश्रेष्ठ आहे. या संसारात प्रेमाची जी उच्च अभिव्यक्ती आहे, तोच त्याचे मूळ आहे आणि मानवी प्रेमात तीच सर्वात प्रबल आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये जे प्रेम असते, त्यासारखे दुसरे कोणते प्रेम आहे जे मनुष्याच्या सर्व प्रकृतीला अगदी उलटापालट करून टाकते, जे त्याच्या प्रत्येक परमाणूत संचारित होऊन त्याला वेडा बनवते, जे स्वतःच्या प्रकृतीला विसरायला लावते आणि वाटल्यास त्याला देवता बनवेल, वाटल्यास पशु. दैवी प्रेमाच्या या मधुर भावात भगवंताचे चिंतन पतिरूपात केले जाते. असा विचार करून की आम्ही सर्व स्त्रिया आहोत, या विश्वात कुणीही पुरुष नाही, एकमात्र पुरुष आहे, तो आमचा प्रेमास्पदच एकमात्र पुरुष आहे. जे प्रेम पुरुष स्त्रीप्रती आणि स्त्री पुरुषावर करते, तसेच प्रेम ईश्वरावर करावे लागेल. आम्ही या विश्वात जितक्या प्रकारचे प्रेम पाहतो, त्याच्यासोबत आम्ही अल्प वा अधिक परिणामात केवळ क्रीडा करीत आहोत. त्या सर्वांचे एकच लक्ष आहे आणि ते आहे भगवान. पण खेदाची गोष्ट अशी की मनुष्य त्या अनंत सागराला जाणत नाही, ज्याकडे प्रेमाची ही महान नदी सतत प्रवाहित होत असते आणि यामुळे अज्ञानाने तो या प्रेम सरितेला कदाचित लहान लहान मानवी पुत्र्यांकडे प्रवाहित करण्याचा प्रयत्न करतो. मानवी प्रकृतीत संतानाप्रती जो प्रबल स्नेह पाहण्यात येतो, ते संतानरूपी एका लहान पुत्र्यासाठीच नाही,
तर तुम्ही डोळे झाकून त्याला केवळ संतानावरच ओवाळून टाकाल तर तुम्हाला त्याचे फलस्वरूप नक्कीच दुःख भोगावे लागेल. पण या प्रकारच्या दुःखानेच तुमच्यात ही चेतना जागृत होईल की जर तुम्ही तुमचे प्रेम एखाद्या मनुष्याला अर्पण केले तर त्याचे फलस्वरूपात कधी ना कधी दुःख कष्ट नक्कीच होतील. म्हणजेच आम्हाला आपले प्रेम त्याच पुरुषोत्तमाला द्यायला पाहिजे ज्याचा विनाश नाही, ज्याचे परिवर्तन होत नाही आणि ज्याच्या प्रेमसागरात कधी सुनामी येत नाही. प्रेमाला आपल्या प्रकृत लक्ष्यावर पोहोचायला हवे, त्याला तर त्यांच्या जवळ जायला पाहिजे जे वास्तवात प्रेमसागर आहेत. सर्व नदी सागरातच जाऊन मिळतात, इतके की पर्वताहून पडणारा पाण्याचा एक थेंबही तो कितीही मोठा का असेना एखाद्या झऱ्यात किंवा नदीत पडून फक्त तिथेच थांबत नाही, तर शेवटी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सागरासच मिळतो. ईश्वर आमच्या सर्व प्रकारच्या भावांचे एकमात्र लक्ष आहेत. जर तुम्हाला रागवायचे असेल तर ईश्वरावर रागवा, त्रास द्यायचा असेल तर आपल्या प्रेमास्पद ईश्वराला त्रास द्या, आपल्या मित्राला त्रास द्या. भले तुम्ही अन्य कुणाला न घाबरता त्रास देऊ शकाल. मर्त जीव तुमचा क्रोध सहन करू शकत नाही, तिथे तर प्रतिक्रिया उमटेल. जर तुम्ही माझ्यावर क्रोध केला तर मी लगेच प्रतिक्रिया देईन, कारण की मी क्रोध सहन करू शकत नाही. आपल्या प्रेमास्पदाला म्हणा, हे प्रियतमा, तू माझ्याजवळ का येत नाहीस? तू मला एकटे का सोडलीस? त्याला सोडण्यात कसला बरे आनंद आहे. मातीच्या लहान लहान गोळ्यात भले कसला आनंद मिळू शकतो. आम्हाला तर अनंत आनंदाच्या घनीभूत सागरालाच शोधायचे आहे आणि भगवानच आनंदाचे ते घनीभूत सार आहे. या आम्ही आपल्या समस्त भाव आणि प्रवृत्तींना त्याच्या दिशेने घेऊन जाऊ. ते सर्व तर त्याच्यासाठीच आहे. ते जर आपले लक्ष चुकले तर ते पुन्हा कुत्सित रूप धारण करतील, पण जर ते आपल्या योग्य लक्षाच्या जागी ईश्वरात जाऊन पोहोचले तर त्याच्यातीलच अत्यंत नीच वृत्तीही पूर्ण रूपाने परिवर्तित होतील. भगवंतच मनुष्याच्या मन आणि शरीराच्या समस्त शक्तींचे एकमात्र लक्ष आहे, एकाय नाही. मग त्या शक्ती कोणत्याही रूपात प्रकट होईनात का? मानव हृदयाचे समस्त प्रेम, सर्व भाव भगवंताकडे जावेत, तेच आमचे एकमात्र प्रेमास्पद आहेत. हे मानव हृदय भले आणखी कुणावर प्रेम करेल, ते परमसुंदर आहेत, परम महान आहेत. आहा, ते साक्षात सौंदर्य स्वरूप आहेत, महत्व स्वरूप आहेत. या विश्वात भला असा कोण आहे जो यांच्यापेक्षा अधिक सुंदर असेल? त्यांना सोडून दुसरा कोण पती होण्याच्या लायकीच आहे? त्याच्याशिवाय विश्वात भले आमचे कोणते दुसरे प्रेमपात्र होऊ शकते? म्हणजेच ते आमचे पती आहेत, तेच आमचे प्रेमास्पद आहे. बऱ्याचदा असे होते की भगवत प्रेमात पडलेले भक्त या भगवत प्रेमाचे वर्णन करू लागतात, तर त्यांच्यासाठी तो सर्व प्रकारच्या मानवी प्रेमाची भाषा उपयोगी मानून ग्रहण करतात. पण मूर्ख लोक त्याला समजू शकत नाहीत आणि ते कधी समजूही शकणार नाहीत. ते केवळ त्याच्याकडे भौतिक भावाने पाहतात. ते या आध्यात्मिक प्रेमाच्या उन्मत्तेला समजू शकत नाहीत आणि त्यांना समजेलही कसे? हे प्रियतम, तुमच्या ओठांच्या एका चुंबनासाठी, ज्याचे तुम्ही एकदा चुंबन घेतले आहे, तुमच्यासाठी त्याची लालसा वाढतच जाते. त्याचे समस्त दुःख दूर होतात. तो तुम्हाला सोडून इतर सर्वांना विसरून जातो. प्रियतमाच्या त्या चुंबनासाठी, त्याच्या ओठाच्या स्पर्शासाठी व्याकुळ व्हा. जे भक्ताला वेडे करते, जे मनुष्याला देव बनवते. भगवान एक वेळ ज्याला अधरामृत देऊन कृतार्थ करतो, त्याची सर्व प्रकृती अगदी बदलून जाते. त्याच्यासाठी संपूर्ण जग उडून जाते. सूर्य चंद्राचे अस्तित्व शिल्लक राहत नाही आणि हे सर्व विश्व ब्रह्मांड एका बिंदूप्रमाणे प्रेमाच्या त्या अनंत सागरात न जाणे कुठे विलीन होऊन जाते. प्रेमोन्मादाची हीच शेवटची अवस्था आहे. पण खरा भगवत प्रेमी इथेच थांबत नाही. त्याच्यासाठी तर पती आणि पत्नीची प्रेमोन्मत्ता ही पुरेशी नाही. म्हणून असे भक्त अवैध प्रेमाचा भाव ग्रहण करतात, कारण की तो अत्यंत प्रबल असतो. पण पहा, त्याची अवैधता त्यांचे उद्दिष्ट नाही. या प्रेमाचा स्वभावच असा आहे की त्यात जितक्या अडचणी निर्माण होतात ते तितकेच उग्र रूप धारण करते. पती पत्नीचे प्रेम अबाध असते, त्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न किंवा बाधा येत नाहीत. यामुळे भक्त कल्पना करतो जणू कुणी स्त्री परपुरुषात आसक्त आहे आणि तिचे मातापिता किंवा स्वामी या प्रेमाला विरोध करीत आहेत. या प्रेमाच्या मार्गात जितकी विघ्ने येतात तितकेच ते प्रेम प्रबल रूप धारण करते. श्रीकृष्ण वृंदावनाच्या कुंजात कशा प्रकारच्या लीला करीत होते, कशा रीतीने उन्मत्त होऊन त्यांच्यावर प्रेम करीत होते, कशा पद्धतीने त्यांच्या बासरीची तान ऐकून चिरधन्य गोपी सर्व काही विसरून हा संसार आणि समस्त बंधने झुगारून
तेथील सर्व कर्तव्यांना तसेच सुखदुःखांना विसरून उन्मत्त होऊन त्याला भेटण्यासाठी धावत होत्या. हे सर्व मानवी भाषेत व्यक्त करता येणे शक्य नाही. हे मानव, तुम्ही दैवी प्रेमाची भाषा करता, पण त्याबरोबरच या संसाराच्या आसार वस्तूतही मन लावून ठेवतात. काय तुम्ही खरे आहात? काय तुमचे मन आणि मुख एक आहे? जिथे राम तिथे काम नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. हे दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत. प्रकाश आणि अंधार कसे काय एकत्र राहतील? उपसंहार. जेव्हा प्रेमाचा हा उच्चतम आदर्श प्राप्त होतो, तेव्हा ज्ञान पुन्हा न जाणे कुठे जाते. तेव्हा भले ज्ञानाची इच्छा तरी कोण करणार? तेव्हा तर मुक्ती, उद्धार, निर्वाणाच्या गोष्टी न जाणे कुठे गडप होऊन जातात. या दैवी प्रेमात रत राहिल्यावर मग कोण कशाला मुक्तीची इच्छा धरणार? प्रभू, मला धन, जन, सौंदर्य, विद्या इथपर्यंत की मला मुक्तीही नको. बस इतकीच इच्छा आहे की जन्म जन्मांतरात तुझी अहेतुक भक्ती अशीच राहू. भक्त म्हणतो, मी साखर होऊ इच्छित नाही, मला तर साखर खाणे आवडते. तेव्हा भले कोण बरे मुक्त होण्याची कामना करेल, कोण भगवंताबरोबर एकत्र होण्याची कामना करेल. भक्त म्हणतो, मी जाणतो की तो आणि मी एकच आहोत, पण तरीही मी त्याच्यापासून वेगळा राहून प्रियतमासोबत समागम करणार. प्रेमासाठी प्रेम हेच भक्ताचे सर्वोच्च सुख आहे. प्रियतमासोबत समागम करण्यासाठी कोण 1000 वेळा बद्ध राहण्यास तयार नसेल. एक खरा भक्त प्रेमाला सोडून दुसऱ्या कशाचीही कामना करीत नाही. तो स्वयं प्रेम करू इच्छितो आणि इच्छा धरतो की भगवंतानेही त्याच्यावर प्रेम करावे. त्याचे निष्काम प्रेम नदीच्या उलट्या प्रवाहासमान आहे. तो जणू नदीच्या उगमस्थानाकडे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस जात आहे. संसारात त्याला वेडा म्हणतात. मी एका अशा महापुरुषास जाणतो की ज्याला लोक वेडा म्हणत होते, पण त्याचे उत्तर होते, भावानो, सर्व संसारच तर एका वेड्याचे इस्पितळ आहे. कुणी सांसारिक प्रेमासाठी वेडा आहे, तर कुणी नावासाठी, कुणी यश प्राप्तीसाठी, तर कुणी पैशासाठी वेडा झाला आहे. पुन्हा काही असेही आहेत की जे उद्धार व्हावा म्हणून स्वर्गाच्या प्राप्तीसाठी वेडे झालेले आहेत. या विराट वेड्यांच्या विश्वात मीही एक वेडा आहे. मी ईश्वरासाठी वेडा आहे. तुम्ही पैशासाठी वेडे आहात आणि मी ईश्वरासाठी. जसे तुम्ही वेडे आहात तसाच मीही आहे. तरीही मी विचार करतो की माझा वेडेपणा सर्वात चांगला आहे. यथार्थ भक्त प्रेमात याच प्रकारची उन्मत्त भावना बाळगतो आणि त्याच्यासमोर बाकी काहीच शिल्लक राहत नाही. त्याच्यासाठी तर सर्व जग केवळ प्रेमाने भरलेले आहे. प्रेमीला फक्त असेच दिसते. जेव्हा मनुष्यात हे प्रेम प्रवेश करते तेव्हा तो चिरकाल सुखी होतो, चिरकालासाठी मुक्त होतो आणि दैवी प्रेमाची ही पवित्र उन्मत्तताच आमच्यात सामावलेल्या संसार व्याधीला नेहमीसाठी दूर करू शकते. त्यामधील वासना नष्ट होऊन जातात आणि वासनेसोबत स्वार्थाचाही नाश होतो. तेव्हा भक्त ईश्वराच्या जवळ जातो, कारण की त्याने त्या सर्व आसार वासनांना फेकून दिलेले असते ज्याने तो पूर्वी भरलेला होता. प्रेमाच्या धर्मात आम्हाला द्वैत भावापासून सुरुवात करावी लागते. त्यावेळी भगवान आमच्यासाठी भिन्न असतात आणि आम्हीही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे समजतो. नंतर प्रेम मध्ये येते. तेव्हा मनुष्य भगवंताकडे अग्रेसर होऊ लागतो आणि भगवंतही क्रमाक्रमाने अधिक मनुष्याजवळ येऊ लागतात. मनुष्य संसारातील सर्व संबंध जसे माता, पिता, पुत्र, मित्र, स्वामी, प्रेमी इत्यादी भाव घेतो आणि आपल्या प्रेमाचा आदर्श भगवंताप्रती सर्वांना आरोपित करतो. त्याच्यासाठी भगवंतच या सर्व रूपात विराजमान आहेत आणि त्याची चरम अवस्था तर तीच आहे ज्यामध्ये तो आपल्या उपास्य देवतामध्ये संपूर्ण रूपाने निमग्न होऊन जातो. आम्हा सर्वांचे पहिले प्रेम आपल्या पुरतेच असते आणि या क्षुद्र अहंभावाचा असंगत दावा प्रेमालाही स्वार्थी बनवतो. परंतु शेवटी ज्ञानज्योतीचा भरपूर प्रकाश येतो, ज्यामुळे हा क्षुद्र अहम त्या अनंताबरोबर एक झाल्यासारखा दिसतो. या प्रेमाच्या प्रकाशात मनुष्य स्वयं संपूर्ण रूपाने परिवर्तित होतो आणि शेवटी या सुंदर आणि प्राण्यांना उन्मत्त बनवणाऱ्या सत्याचा अनुभव करतो की प्रेम, प्रेमी आणि प्रेमास्पद तिन्हीही एकच आहेत. या ठिकाणी स्वामी विवेकानंद कृत भक्तियोग समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु.